नमस्कार मित्रांनो, आज अंधाऱ्या रात्री व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की विषयसुद्धा रात्रीचाच आहे। इथे तुम्ही बघू शकता की रात्रीचं काम चाललेलं आहे, नाईट वर्किंग हाऊसमध्ये काम चालू आहे। आणि इथे तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायची आहे आणि ती गोष्ट मी सांगणार आहे की जेव्हा अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचं काम तुम्ही रात्रीच्या वेळेला करत असताय तेव्हा तुम्हाला अजून जास्त पैसे मिळवण्याची संधी असते। कारण गव्हर्नमेंट रूलप्रमाणे SSRच्या रूलप्रमाणे जेव्हा तुम्ही नाईट वर्किंग हाऊसमध्ये काम करता म्हणजे रात्रीच्या वेळेला काम करता तेव्हा तुमच्या ठरलेल्या रेटपेक्षा जास्तीचे रेट हे तुम्हाला दिले जातात। आणि ते रेट किती द्यायचे हे तुमचे SC जे असतात त्या PWDचे किंवा जिल्हा परिषदचे जे काही SC असतात, सुपरिटेंडिंग इंजिनियर असतात, ते तुम्हाला ह्या पद्धतीनं रेट वाढवून देऊ शकतात जर तुम्ही रात्रीच्या वेळेला काम करत असाल। पण त्यासोबतच तुम्हाला रात्रीच्या वेळेला काम करत असताना तुमच्या वर्कर्सची सेफ्टीसुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे। आता इथे तुम्ही लाईटची प्रोव्हिजन केलेली बघू शकता। इथे आपलं बिल्डिंगचं काम चालू आहे, स्लॅबचं कास्टिंग करण्यासाठी रिन्फोर्समेंट बांधण्याचं काम चालू आहे। स्लॅबची डेट जवळ आलेली असल्यामुळे ही नाईट वर्किंग काम चालू आहे। पण अशा पद्धतीने तुम्हाला लाईटची सोय व्यवस्थितपणे करून रात्रीच्या वेळेला काम करू शकता तुम्ही आणि त्यासाठी गव्हर्नमेंटकडून ॲडिशनल चार्जेस घेऊ शकता। ही सुद्धा बाब तुमच्या जर माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही कामाचं नियोजन करताना चांगल्या पद्धतीने करू शकाल आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकाल। हाच आजच्या व्हिडिओचा उद्देश होता। जर तुम्हाला या व्हिडिओमधून आणखून काहीतरी शिकायला मिळालं असेल, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू सो मच।